गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर, अनेक लोकांशी संपर्कात आल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजे लोक काही इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि ते त्यांच्या कामावरती फोकस करत असतात. एका बाजूला इन्व्हेस्टमेंट करतात आणि दुसऱ्या बाजूला कामावरती फोकस करतात. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती एक गोष्ट विसरतात की आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा ह्या पैशासंदर्भातलं जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज घेण्यासाठी ते पुरेसा वेळ देत नाही आहेत. मग होतं काय कालांतरानं की एका लिमिटपर्यंत इन्व्हेस्टमेंट वाढलेली राहते आणि ती वाढल्यानंतर असा काहीतरी निर्णय घेतला जातो की ज्याच्यामध्ये ती सगळी इन्व्हेस्टमेंट ही कुठेतरी चुकीच्या निर्णयामध्ये गुंतली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागतो. मग होतं काय मित्रांनो की इन्व्हेस्टमेंट किंवा श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना एका बाजूला डिसिप्लिनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं राहतं आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंती संदर्भात, पैशासंदर्भात तेवढंच नॉलेज पण वाढवणं महत्त्वाचं राहतं. ह्या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं व्यायाम करताना रोजच्या रोज थोडं शारीरिक कष्ट घेणं गरजेचं राहतं, तरच आपली तब्येत चांगली राहते. तसंच श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना सुद्धा चांगले श्रीमंतीबद्दलचे विचारही घेणं तितकंच गरजेचं राहतं, नाहीतर आपल्याला तशी श्रीमंती टिकवता येत नाही. ओके, सो ह्याच्यासाठी नक्की तुम्ही महत्त्वाच्या पुस्तकांचा उपयोग करू शकताय. नसेल तर कोणत्या मेंटरला तुम्ही कनेक्टेड राहू शकताय, जेणेकरून उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. थँक्यू.